भेटणं हे फक्त 5 मिनिटाचं असतं, पण फार सुख देऊन जातं ना। तू आए गले लगाए और मुझ में ही खो जाए, मैं ऐसा क्या करूं कि तू फिर से मेरा हो जाए। तुमच्याकडे असतील बाबू सोना पिल्लू, पण माझा वाला गँगस्टर आहे, दिसला की ठोक, एक धर लगाए। आजचा रोस्ट होणार आहे तो म्हणजे की भेटणं हे फक्त 5 मिनिटाचं असतं, पण फार सुख देऊन जातं नाही हो का ताई? तुला जास्तच जरा अनुभव दिसतोय त्यामधला। तर हा डायलॉग कोणाचा आहे हे तुम्हाला समजलंच असेल, इंस्टाग्राम मधली रील स्टार। तर व्हिडिओला स्टार्ट करण्याआधी माझ्याच म्हणजेच बिंदास गौरी या चॅनल मध्ये तुमचं भरभरून खळखळून स्वागत आहे। माझा चेहरा पहिल्यांदाच पाहिला असेल तर चॅनलला जाऊन फर्स्ट सबस्क्राईब करा। इंस्टाग्राम वरती जर का काही मुलींचं ब्रेकअप झालं लगेचच सांगायला लगेचच तयार असतात, ब्रेकअप कोणी केला, कशामुळे ब्रेकअप झाला, मी काहीच नाही केलं त्याच्यामुळेच ब्रेकअप झाला, असं सांगणाऱ्या मुली पब्लिकली जाहीर करतात आपलं प्रेम। काय तर तिच्या एक्सला ती खूप मिस करते, तिच्या एक्सला ती नावं सुद्धा ठेवते, फक्त मिस नाही करत। असे नमुने सुद्धा असतात इंस्टाग्राम वरती, रोज अपडेट येत असतं इंस्टावरती, नवीन काही ना काही चालूच असतं। ताईंची पहिली रील अशी ती म्हणजे की रोज रात्री तुझाच फोटो बघत बसते, रोज रात्री तुझा फोटो बघत बसते, माझी चुकी होती का ह्याचा विचार करते, अश्रू न काढता अनुभव घेते, एकदा येऊन बघते रे बाळा तुझ्यावर प्रेम करणारी पोरगी किती तडपतीये। हो ताई तुझीच चुकी होती, लाडक्या बहिणीचे पैसे दिले नाहीत ना निम्मे तू त्याला, त्याच्यामुळे तो चिडलाय तुझ्यावरती आणि म्हणूनच तो तुला सोडून गेला। द्यायचे ना लाडक्या बहिणीचे निम्मे पैसे, कशावरून उगच त्याच्यावरून तुम्ही भांडण करता, त्याच्यावरून छे छे असं नाही केलं पाहिजे, द्यायचे निम्मे त्याला सुद्धा पैसे, म्हणून चिडला तो तुझ्यावरती। एकदा येऊन बघ की बाळा मी गँगस्टर बरोबर खुश आहे। नाही हे मी असं म्हटलीये, दीदी असं नाही बोलली, दीदी बोललीये की किती तडपते मी, दीदी बोलते मी तडपतीये, तडपून तडपून असले व्हिडिओ बनवायला लागली दीदी। काय तर म्हणे गँगस्टर, जा दीदी नीट झोपून ये, उगाच आजारी पडशील, असले व्हिडिओ जर का कोणाला आवडले तर नजर लागेल तुला, जा तू झोपून ये छान पैकी। काय तर म्हणे तडपतीये। नंतर वाली दीदींची अशी रील ती म्हणजे की भेटणं हे फक्त 5 मिनिटाचं असतं, पण फार सुख देऊन जातं नाही। कोण म्हणलं असं? तू 5 मिनिटात इतकं ओळखलंस त्याला? सुख म्हणजे नक्की काय असतं हे तुला लगेच दिसलं पण दीदी? खूप शार्प माइंड यार तुझं, खूप शार्प माइंड। इतकंच शार्प माइंड जर का तू अभ्यासात वापरला असतं तर तू कुठे असतीस दीदी? काय तर म्हण भेटणं हे फक्त 5 मिनिटाचं असतं, पण फार सुख देऊन जातं नाही। काय तर म्हणे भेटणं हे फक्त 5 मिनिटाचं असतं आणि तसंच ते त्याच्या आयुष्याला हॉर्स लावून जातो। तुला इथे काय झाले दीदी? कोण चावलं का तुला दीदी? नाही ते जास्त सुख भेटल्यावरती असं होतं आय थिंक। माहित नाही का आपली पोरगी प्रेमात पडली? माहित नाही? नाही म्हण बरं, सत्कार करतो मी तो, म्हण बरं नाही। फार सुख देऊन जातं ना। त्याच्यामुळे ते तसं झालेलं दिसतंय तुझ्या मानेवरती, जरा जास्तच सुख भेटलं तुला, ते पचवता आलं नाही म्हणून तू असले व्हिडिओ बनवायला लागलीस। सुधरा, काय तर म्हणे हे 5 मिनिटाचं सुख असतं। तिसरी वाली रील ती म्हणजे ताईंची अशी की तेरे ही गली में आएंगे साला कोई रोक के दिखाए और मोहब्बत भी तुमसे करेंगे साला कोई टोक के दिखाए। लावा गाणं। तेरे ही गली में आएंगे साला कोई रोक के दिखाए और मोहब्बत भी तुझसे करेंगे साला कोई टोक के दिखाए। होता असं रिअल मध्ये होतं का असं रिअल मध्ये? जाऊन दाखव बरं गल्लीमध्ये आणि जो आवडते त्याच्या घरी जा आणि त्याला प्रपोज कर सगळ्यांसमोर। होणार आहे का असं काही? आहे का डेअरिंग तेवढी? घरच्यांसमोर त्याला प्रपोज हाणशील? नाही ना, मग काय एवढा कॉन्फिडन्स येतो कुठून तुमच्यामध्ये? साला कोई टोके दिखाए, गल्लीतले कुत्रे बघून पळणारा तुम्ही, पण डायलॉग तर बघा, कॉन्फिडन्स तर बघा। साला कोई टोक के दिखाए, साला कोई रोक के दिखाए। नंतर वाली दीदीची अशी रील ते म्हणजे की तू आए
गले लगाए, मैं ऐसा क्या करूं, क्या करूं, क्या करूं. तू आए गले लगाए और मुझ में ही खो जाए, मैं ऐसा क्या करूं कि तू फिर से मेरा हो जाए. काही करू नको दीदी, तू घरी जा, अभ्यास कर, छान मार्क पाड. शाळेतला भात खायचं वय आहे तुझं, ते भात खाऊन ये. छान असा बटाटा शेंगदाणे वगैरे त्यात टाकलेले असतात, मसाले भात खूप खूप फाडू लागतो, खूप खूप. ते खायचं वय आहे तुझं, जा. डबा नसेल तर माझ्याकडून घेऊन जा, भरपूर असे डबे आहेत माझ्याकडे. भातासाठी आपण नाही नाही म्हणत. पण बाई असलं काही करू नको ग बाई. कोई आये गले लगाए, मैं ऐसा क्या करू. काही करू नको ग बाई, काही करू नको, काही करू नकोस, शांत राहा. काय तर म्हणे तू आये गले लगाए, मैं ऐसा क्या करू. नंतर वाली रील्स अशी आहे दीदीची, ती म्हणजे की ती सुद्धा डेडिकेट केलेली आहे डिअर एक्स. डिअर एक्स काय तर म्हणे एक्स YZ ABCD EFG HIJKLMN OPQRSTU एवढी ABCD माझी पण पाठ नाहीये. ठीक है, ये बताओ कौन सा सब्जेक्ट अच्छा लगता है? कौन सब्जेक्ट अच्छा लगता है? जेव्हा लहान होते तेव्हा म्हणायला लावायचे, तेव्हा जास्त अशी पाठ झालेली होती. आता जर का कोणी म्हणायला लावली तर मी अडखळते. नाही, माझ्याच बाबतीत नाही असं होत, तुम्ही काही हसू नका, तुमच्या बाबतीत सुद्धा असं होत असणार आहे. जर का तुम्हाला पाढे म्हणायला लावले तर तुम्हाला सुद्धा एवढे काही क्लिअरली येणार नाहीये. त्यामुळे माझ्यावरती हसू नका, आणि हसायचं असेल तर हसा. तसंही मी तुम्हाला हसवते, तुम्हाला पूर्ण हक्क आहे माझ्यावरती हसण्याचा. येऊयात परत व्हिडिओकडे. दीदी काय म्हणते पुढे आपण पाहूयात. डिअर एक्सला आता दीदी डिअर एक्स बद्दल त्याची खूप आठवण काढत होती, त्याला मिस करत होती. आता तर बोलत होती दीदी की मैं ऐसा क्या करू, तू फिर से आए मुझे गले लगाए. दर्द भरे व्हिडिओ टाकून झाले, आता डिअर एक्सच्या नावाने शिव्या घालते. आठवण काढून झाली, मिस करून झाले, आता त्याच्या नावाने शिव्या घालते. डियर एक्स, जल जल के मर जाओगे, पण तुम मेरा कुछ उखाड़ नहीं पाओगे. की तू जल जल के, तो कशाला जळेल तुझ्यावरती, कशाला जळेल. आणि तुझ्यामध्ये असं काय की तो तुझ्यावरती जळेल, का जळेल. तो बनवते तर बनवते असले व्हिडिओ, त्याला जमणार नाही असले व्हिडिओ बनवायला, म्हणून तो जळेल तुझ्यावरती. काय तर एक एक नमुने असतात नुसते. आधी आठवण काढायची, व्हिडिओ मध्ये असं सांगायचं की मी खूपच मिस करते माझ्या एक्सला, नंतरून त्याची आठवण काढून परत त्याची वाट लावून टाकायची आपल्याच व्हिडिओ मध्ये, पब्लिक करून टाकायचं सगळीकडे. माझा डिअर एक्स असा होता, माझा डिअर एक्स असा होता, तो तसा होता आणि तोच नालायक होता, हे असं बोलून त्याची वाट लावून टाकायची. एवढं टॅलेंट येतं कुठून दीदी तुझ्यामध्ये, मानलं तुला, एवढं टॅलेंट येतं कुठून. बदनामी पण करा, त्याचं गाणं सुद्धा गा, त्याला मिस सुद्धा करा, एवढं सगळं होतं कसं. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. ओ भाई, मारो मुझे, मारो मारो. नंतरवाली दीदीची अशी रील, ती म्हणजे की तुमच्याकडे असतील बाबू शोना, माझ्याकडे आहे म्हणजे दीदीकडे, माझ्याकडे नाही. गँगस्टर दिसला की ठोक, दिसला की ठोक. का तुझा गँगस्टर का येडा आहे, ज्याला दिसल त्याला मारतो का. आताच येड्यांच्या हॉस्पिटल मधून आणले त्याला. तुमच्याकडे असतील बाबू सोना पिल्लू, पण माझा वाला गँगस्टर आहे, दिसला की ठोक. धर त्याला धर. दिसला की ठोकतो बोलतीयस. आता तरी तेवढं बोलत होतीस की माझा एक्स असा होता, माझा एक्स तसा होता, म्हणजे तू लगेचच मग गँगस्टर बरोबर बोलायला लागलीस. किती टॅलेंट म्हणावं तुझ्यामध्ये. आता तर एक्स बद्दल छान 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 बोलत होती, हे फक्त तुझीच आहे, म्हणजे अशा पद्धतीचे रील्स तू बनवतेस आणि लगेच डिअर एक्स गेला. आणि आता काय तर म्हणे गँगस्टर, दिसला की ठोक. तेच करा फक्त आयुष्यात. नाही, आमच्याकडे बाबू शोना वगैरे तसलं काही नाही. तुझ्याकडे आहे ना गँगस्टर. बापरे, मी घाबरले, तुझ्याकडे गँगस्टर आहे. मी घाबरले हा दीदी, मला भीती वाटते. हा काय तर म्हणे गँगस्टर, बुटके. तब्येत बघ तुझी. बस या व्हिडिओमध्ये मी तेच थांबते. भेटूयात पुन्हा दुसऱ्या रोस्टमध्ये अशाच एका नवीन व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत दणदणीत काळजी घ्या, खळखळून काळजी घ्या. तोपर्यंत बाय बाय, टाटा.